हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आज आपण दोन महत्त्वाचे मोडाल्स डिस्कस करूयात, यूज टू आणि वुड. वाक्यात आपण हे दोन मोडाल्स कशा पद्धतीने वापरायचे असतात, कधी वापरायचे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्या निगेटिव्ह वाक्यरचना कशा करायच्या, त्यांचे अर्थ काय होतात, या सगळ्यांबद्दल आपण आज बघूयात. आणि त्याचबरोबर हे जे मोडाल्स आहेत हे टेन्सनुसार कसे वापरायचे असतात हे सुद्धा आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्याचबरोबर पुस्तकाव्यतिरिक्त जिथे शक्य आहे तिथे बऱ्याच वेळा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्यात येते, त्यामुळे अजिबात स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. या पुस्तकाची जी PDF आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी बऱ्याच वेगवेगळे क्विज टाकलेले असतात, पोल क्विज असतात त्यामुळे तुम्हाला इंग्लिशसाठी प्रॅक्टिस क्वेश्चन्स अवेलेबल होतात. तिथे बरेच क्वेश्चन्स आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही एकदा व्हिजिट केल्यानंतर सगळे क्वेश्चन्स सिक्वेन्सने सुद्धा सोडवू शकता, म्हणजे तुमची जास्त प्रॅक्टिस होईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही डिस्कशन करणार आहोत तिथे जिथे गरजेचं वाटतं तिथे तुमच्या नोट्स तयार असतील तर त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करा, किंवा जर तुम्ही पहिल्यांदा नोट्स बनवत असाल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहून घ्या. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. शाळेत इंग्लिश ग्रामरमध्ये ज्यावेळेस आपली एक्झाम असायची त्यावेळेस एक क्वेश्चन हमखास असायचा, तो म्हणजे रिमूव्ह यूज्ड टू किंवा मग रिमूव्ह वुड. म्हणजे आपण जर रिमूव्ह वुड असा क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी आपण यूज टू वापरायचो, आणि जर रिमूव्ह यूज टू असा आपल्याला क्वेश्चन असेल तर आपण हे काढायचो आणि त्या ठिकाणी वुड हा शब्द ॲड करत होतो. बघा तुम्हाला किती जणांना आठवतंय हे. हे जे मोडाल्स असतात हे आपण शाळेत सुद्धा अभ्यासलेले असतात, पण ज्यावेळेस आपल्याला जे बँकिंग लेवलचे एक्झाम्स असतात तिथे जे स्पॉट द एररचे क्वेश्चन्स असतात किंवा फिल इन द ब्लँक्सचे क्वेश्चन्स असतात, त्या ठिकाणी आपल्याला यांचा वापर योग्य रीतीने करावा लागतो. किंवा मग MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाचा क्वेश्चन असतो, तो म्हणजे करेक्ट किंवा इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा. यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये अभ्यासल्या गेल्या पाहिजेत. यांचा वापर मोडाल म्हणून करत असताना कशा पद्धतीने करायचा आहे, यांच्या टेन्सनुसार वाक्यरचना कशा बदलतात हे सुद्धा थोडंसं डिटेलमध्ये लक्ष देऊन बघा. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघत आहे यूज टू आणि वुड. हे दोन्ही इंटरचेंजेबली वापरलेले असतात, म्हणजे आपण यूज टू जिथे वापरलेला आहे त्याऐवजी वुड वापरून सेम वाक्यरचना त्याच मिनिंगनी कंप्लीट करू शकतो. इथे कुठेही आपण वाक्याचं जे मिनिंग आहे ते चेंज होऊ देत नाही. दे आर यूज टू डिनोट हॅबिच्युअल ॲक्शन ऑर द पास्ट रुटीन ऑफ द सब्जेक्ट. जो कोणी आपल्या वाक्यात करता असतो त्याची हॅबिच्युअल ॲक्शन किंवा पास्ट रुटीन म्हणजे काय, पूर्वी एखाद्या गोष्टीची सवय होती असं सांगत असताना आपण याचा वापर केलेला असतो. आता इथे लक्षात घ्या, पूर्वी एखाद्या गोष्टीची सवय होती म्हणजे आता ती गोष्ट आपल्या सवयीची राहिलेली नाही, ती सवय आता आपली सुटलेली आहे. याचाच अर्थ ही सगळी ॲक्शन आपण पास्टमध्ये बोलत आहे. म्हणून इथे आपण यूज्ड टू असं वापरलेलं आहे. इथे नीट बघा तुम्ही, आपण इथे V2 चा वापर केलेला आहे. पण म्हणून प्रेझेंटमधली ॲक्शन सांगताना यूज टू वापरायचं का, तर अजिबात नाही. यासाठी आपण वेगळ्या वाक्यरचना करत असतो, त्याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन करूयात. आपण हॅबिच्युअल ॲक्शन किंवा पास्ट रुटीन सांगणारे एक्झाम्पल्स बघूयात. ही यूज टू गो टू दिल्ली बाय कार. म्हणजे तो पूर्वी जात असे. आपण ज्यावेळेस मराठीमध्ये जात असे, करत असे असं आपण म्हणतो ना, म्हणजे हे असे क्रियापद आपण शेवटी जिथे वापरतो त्या ठिकाणी त्या वाक्यांमध्ये आपण यूज टूचा वापर करू शकतो किंवा मग वुडचा सुद्धा वापर केला जातो. वुडचे इतरही काही उपयोग असतात वेगवेगळ्या वाक्यरचना बनवत असताना, त्याबद्दल सुद्धा डिस्कशन केलेलं आहे. लेक्चर शेवटपर्यंत बघा. सेकंड एक्झाम्पल आहे, ही यूज्ड नॉट टू गो टू दिल्ली. या वाक्याचा मराठीत अर्थ काय असणार आहे, तो दिल्लीला आधी जात नव्हता. म्हणजे इथे आपण हे नकारार्थी वाक्य वापरत असताना नॉट सुद्धा वापरलेलं आहे. इथे जी आपण नॉटची पोझिशन आहे ही यूज्ड ह्या व्हर्ब नंतर वापरत आहे आणि टूच्या आधी वापरतो. आणखीन एका पद्धतीने आपण निगेटिव्ह करू शकतो, ते म्हणजे डिड नॉट यूज टू. इथे डिड वापरल्यामुळे आपण इथे यूज्डचा वापर केलेला नाहीये. इथे आपण V1 वापरतो, कारण जे पास्ट फॉर्म आहे ते ऑलरेडी आपण डिडमध्ये कव्हर करतो. मग अशा पद्धतीची वाक्यरचना आपण ह्या थर्ड एक्झाम्पलमध्ये बघूयात. ही डिड नॉट यूज टू गो टू दिल्ली. सेम वाक्य आहे, फक्त आपण इथे यूज नॉट टू वापरलं आणि या सेकंड सेंटेन्समध्ये डिड नॉट यूज टूचा वापर केलेला आहे. आता परीक्षेमध्ये ज्यावेळी आपल्याला क्वेश्चन येतो त्यावेळेस मेन गोष्ट लक्षात ठेवायची, जर वाक्यामध्ये डिड वापरलेलं असेल तर त्यापुढे त्या ज्या मेन व्हर्बसाठी आपण हे डिड वापरलेलं आहे तिथे व्हर्बचं सेकंड फॉर्म वापरायचं नाही. म्हणजे इथे सिम्पल पास्टमधली आपण जे व्हर्ब्स वापरलेले असतात ते नाहीत वापरायचे, इथे V1चाच वापर करायचा, कारण हे ऑलरेडी पास्ट फॉर्म आपण डिडमध्ये कव्हर अप केलेला असतो. मग या ठिकाणी तुम्ही यूज नॉट टू वापरलं तर ते करेक्ट आहे, कारण इथे तुम्ही ते यूज टू मोडालसारखं वापरलंय.
आणि इथे जर डीडचा वापर केला तरीही ही वाक्यरचना बरोबर असू शकते, पण इथे यूज आपण फर्स्ट फॉर्ममध्ये वापरत आहे. या दोन गोष्टी नोटीस करण्यासारख्या आहेत, महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे डायना वुड स्टडी ॲट नून. म्हणजे ती दुपारी अभ्यास करायची असं आपण म्हणत आहे. करत असे, करायची या पद्धतीच्या वाक्यरचना असतात. इथे जे वूड आहे हे काढून तुम्ही यूज टू सुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीचं जर एखाद्या वेळेस क्वेश्चन आला तर तो सुद्धा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. वूडच्या ऐवजी यूज टू वापरायचं आणि जर हे वाक्य तुम्ही निगेटिव्ह केलं तर ते होईल वुड नॉट स्टडी. पण जर तुम्हाला हे यूज टू वापरून निगेटिव्ह करायचं असेल तर यूज्ड नॉट टू स्टडी असं करावं लागेल. ठीक आहे. तो निगेटिव्ह वाक्यरचना सुद्धा थोड्याशा व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात, त्यामुळे ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने हँडल करता आले पाहिजेत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी वुड गो आउट विथ मी इन द मॉर्निंग. इथे देखील आपण वुडचा वापर केलेला आहे. आता या दोन वाक्यांमध्ये एक सिमिलॅरिटी आहे, ती म्हणजे इथे आपण व्हर्बच्या आधी टूचा वापर केलेला नाही. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही एक रूल इथे जो हिडन रूल आहे तो सुद्धा गेस करू शकता की इथे वुडच्या वाक्यांमध्ये मेन व्हर्बच्या आधी आपण टूचा वापर करायचा नाही. वुड टू स्टडी ॲट नून म्हटलेलं आहे का? नाही. जर ही वाक्यरचना आपण वुड टू गो असं म्हटलं तर ती चुकेल. आपल्याला वुड गो, वुड स्टडी अशी वाक्यरचना करायची आहे आणि जर आपण वुडच्या ऐवजी यूज्ड वापरलं तर त्यासोबत मात्र टू वापरणं हे कंपल्सरी असतं. तो यूज टू गो, यूज टू स्टडी अशा पद्धतीने तुम्ही याची रिप्लेसमेंट करू शकता. त्यानंतर यूज टू किंवा वुड इज यूज टू डिनोट डिसकंटिन्यूड ॲक्शन. म्हणजे एखादी गोष्ट आता घडत नाहीये किंवा आपण आधीची आपल्याला जी सवय होती ती आता सोडलेली आहे, आता आपण ती गोष्ट कंटिन्यू करत नाहीये या अर्थाने हे वापरतो. एक्झाम्पल्स आहेत ही यूज टू प्ले हॉकी. म्हणजे तो पूर्वी हॉकी खेळायचा पण आता खेळत नाही. सो ही हॅज डिसकंटिन्यूड द ॲक्शन. सेकंड एक्झाम्पल आहे शी यूज टू वर्क इन ऑफिस बिफोर मॅरेज. इथे आपण यूज टूचा वापर केलेला आहे आणि बिफोर हे आपल्याला काय सांगतं की आधी असं होत होतं. म्हणजे बिफोर आपल्याला पास्टमधली ॲक्शन दाखवत आहे आणि आत्ता ती काम करत नाहीये, आधी मात्र ती करत होती. म्हणजे ती ॲक्शन डिसकंटिन्यू झाली हे आपल्याला कळतं. त्यानंतर यूज टू इज ऑल्सो यूज्ड ॲज अन ॲडजेक्टिव्ह. इट इज इक्वल टू अकस्टम्ड टू ॲज. अकस्टम टूचा मराठीत अर्थ असतो एखाद्या गोष्टीशी परिचित असणे किंवा एखादी गोष्ट आपल्या सवयीची असणे. सवयीची असणे म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला एका गोष्टीची इतकी सवय झालेली आहे की आपल्याला त्या गोष्टीसाठी कुठले वेगळे एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. त्यावेळी आपण अकस्टम टूचा वापर करतो. सो अकस्टम टू वापरण्यासाठी हे एक खूप महत्त्वाचं आहे की ती गोष्ट आपल्या खूप सवयीची आहे, सहज आपल्याकडून ती गोष्ट होते, त्यासाठी कुठलीही मेहनत करावी लागत नाही. अकस्टम टूचे आपण एक्झाम्पल्स बघूयात आणि इथे वाक्यरचना कशा केलेल्या आहेत ते सुद्धा खूप लक्षपूर्वक बघा. पहिलं सेंटेन्स आहे ही इज यूज टू गेटिंग अप अर्ली. त्याच्यासाठी लवकर उठणं ही एक सवयीची गोष्ट आहे. म्हणजे तो दररोज लवकर उठतो पण त्याच्यासाठी ती एक सवय बनून गेलेली आहे. त्याला काहीही मेहनत करावी लागत नाही. तो सवयीनी व्यवस्थित लवकर आपलं आपण उठतो. या अर्थाने आपण इथे हे वाक्य वापरलेलं आहे. म्हणजे इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. यूज टू हे आपण एक मोडाल म्हणून वापरलेलं आहे, बरोबर. आणि त्याआधी मात्र आपण इथे एक हेल्पिंग व्हर्ब वापरलेलं आहे, ते आहे इज. हेल्पिंग व्हर्ब आपण वाक्यात वापरत आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण व्हर्बचा ING फॉर्म वापरलेला आहे. आत्तापर्यंत आपण बघितलेलं असतं की टू नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म येतो, पण इथे आपण टू नंतर व्हर्बचा ING फॉर्म वापरत आहे. याला तुम्ही V4 सुद्धा म्हणू शकता आणि तरी देखील आपली वाक्यरचना बरोबर असणार आहे, कारण आपण हे यूज टू सोबत वापरलेलं आहे. पण आपण इथे फक्त यूज टू सोबत व्हर्बचा ING फॉर्म वापरलाय का? तर अजिबात नाही. आपल्याला याच्या आधी एक योग्य हेल्पिंग व्हर्ब टेन्सनुसार वापरणं गरजेचं आहे. हा रूल खूप महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीच्या वाक्यरचना जर तुम्हाला एक्झाममध्ये आल्या तर करेक्ट किंवा इनकरेक्ट सेंटेन्स आयडेंटिफाय करत असताना तुमचे हे जे काही क्वेश्चन्स आहेत हे चुकले नाहीत पाहिजे, याच्यावरती थोडंसं लक्ष द्या. सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण. आय वॉज यूज टू ड्रायव्हिंग थ्रू क्राउडेड स्ट्रीट्स. इथे आपण पास्टमधली वाक्यरचना केलेली आहे. क्राउडेड स्ट्रीट्समधून म्हणजे गर्दीच्या ठिकाणातून सुद्धा व्यवस्थित गाडी चालवायला मला जमायचं हे आपण इथे सांगत आहोत. इथे ही गोष्ट जी आहे ही सवयीची होती. यामध्ये कुठलेही आपण एक्स्ट्रा एफर्ट्स घेत नव्हतो आणि ते खूप सहज होऊन जायचं आपल्याकडून. म्हणजे इथे आपण हे जे यूज टू वापरत आहे हे ॲक्च्युली आपण अकस्टम्ड टू सारखं वापरत आहे. ठीक आहे. आणि हे अकस्टम्ड टू सुद्धा आपण वाक्यामध्ये वापरू शकतो याऐवजी. आणि इथे लक्षात ठेवायचं दोन महत्त्वाचे रूल आपण इथे डिस्कस करतोय. एक म्हणजे
जे काही आपलं वाक्य आहे त्याच्या टेन्सनुसार आपल्याला योग्य हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल आणि ही जी सगळी रूपं आहेत ही टू बीची रूपं असणार आहेत. म्हणजे एम, इज, आर किंवा मग वॉज वर अशी टू बीची रूपं वापरून मग आपण यूज टूचा वापर पण वाक्यात करणार आणि त्यानंतर व्हर्बचं आयएनजी फॉर्म सुद्धा आपण वापरणार. हे आपण 2-3 जे महत्त्वाचे नियम आहेत हे अजिबात विसरायचे नाहीत. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. आता इथे आपण फ्युचर टेन्स वापरलेला आहे. जे आपण आयएनजी फॉर्म करत असताना टू बीची रूपं वापरतो, जे फॉर्म्स आपण वापरतो त्या टेन्सनुसार ते वापरलेले इथे असणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपण कंटिन्यू फ्युचर टेन्सची वाक्यरचना करायची असेल तर ती कशी करतो? सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल, त्यानंतर बी एक वापरलेलं असतं वाक्यामध्ये आणि मग व्हर्बचा आयएनजी फॉर्म आणि ऑब्जेक्ट हे वापरतो आपण. म्हणजे इथे बी वापरणं सुद्धा महत्त्वाचं आहे कारण आपण व्हर्बचा आयएनजी फॉर्म घेतोय. सेम तशीच ही वाक्यरचना आहे. इथे आपण V4 वापरतोय तर हे जे टू बीचं रूप आहे हे सुद्धा योग्य पद्धतीने वापरायचं आहे आणि यूज टू मध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल करायचा नाही. ही विल बी यूज टू टेकिंग डिनर अर्ली. म्हणजे आता हळूहळू तो प्रयत्न करत आहे आणि आता त्याला होऊन जाईल सवय लवकर जेवण करण्याची, अशी ही वाक्यरचना आपण वापरलेली आहे. आणि शेवटचं एक्झाम्पल आहे वी आर यूज टू हॉट नून्स इन द प्लेन्स. म्हणजे आता आम्हाला त्या गोष्टीची सवय झालेली आहे. एकदम उष्मा असतं किंवा खूप उन्हाळा कडक असतो, दुपारी आम्हाला त्या गोष्टीची आता सवय झालेली आहे. अशा अर्थाने आपण हे वाक्य वापरले. यूज टू नंतर सेम त्याच पद्धतीने आपण वूड सुद्धा वापरलेलं असतं. वूड आपण कधी कधी वापरतो. पहिलं एक्झाम्पल आहे वूड यू प्लीज हेल्प माय सन. इथे आपण पोलाईट रिक्वेस्ट करण्यासाठी हे वापरलेलं आहे. जर आपण इथे कुड म्हटलं तरीही ते वाक्य बरोबर असेल, पण इथे जी पोलाइटनेस आहे ही वूडपेक्षा कमी असेल. म्हणजे आपण थोडंसं अधिक विनम्रतेने बोलत असताना वूडचा वापर वाक्यात केलेला असतो. सेकंड एक्झाम्पल आहे शी टोल्ड मी दॅट शी वूड गिव्ह मी मनी. इथे काय म्हटलेलं आहे आपण? फ्युचर इन द पास्ट. म्हणजे या वाक्याचा मराठी अर्थ काय आहे की ती मला म्हटली होती की मला ती पैसे देणार आहे. मग हे भूतकाळामध्ये तिने मला एक प्रॉमिस केलं होतं की जे तेव्हा फ्युचरमध्ये घडणार होतं, अशा अर्थाने आपण फ्युचर इन द पास्ट वापरलेलं असतं आणि त्या वाक्यामध्ये आपण इथे वूडचा वापर करत असतो. म्हणजे ती भविष्यामध्ये मला देणार होती पैसे, ही जी गोष्ट आहे ही घडून गेलेली आहे आणि तो भूतकाळ आपल्याला दाखवायचा आहे. आणखीन एक एक्झाम्पल आहे आय वूड लाईक टू प्ले नाव किंवा मग आय शुड लाईक टू प्ले नाव. इथे तुम्ही वूड किंवा शुड दोन्हीही मोडाल्स वापरू शकता. इथे तुम्ही इच्छा व्यक्त करत आहात. आपली इच्छा व्यक्त करत असताना, एखादी भावना बोलून दाखवत असताना आपण इथे वूडचा वापर करतो. म्हणजे ही गोष्ट करायला मला आवडेल असं आपण सांगत आहे. आय वूड लाईक टू प्ले याचाच अर्थ मला खेळायला आवडेल आता, अशा अर्थाने हे वाक्य आपण इथे बनवलंय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय वूड बी ग्लॅड टू हेल्प यू. मला तुला मदत करायला आवडेल, मी मदत करू का, अशा अर्थाने आपण इथे बोलत आहे. या वाक्यात तुम्ही शूडचा सुद्धा वापर करू शकता, दोन्हीचा अर्थ सेम असेल. नेक्स्ट आहे आय वूड रादर स्टे. या वाक्यात देखील आपण इच्छा व्यक्त केलेली आहे की मला थांबायला आवडेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे हू इज शी, शी वूड बी हिज सिस्टर. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीसोबत जर एखाद्या मुलीला बघितलं आहे आणि ती कोण आहे असा आपण विचार करतोय, मे बी ती त्याची सिस्टर असेल, अशा अर्थाने आपण इथे पॉसिबिलिटी दाखवत आहे, म्हणून आपण इथे वूडचा वापर केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी वूड बी 16. तिचं वय 16 असू शकतं, हे आपण इथे गेस करत आहे आणि गेस करत असताना, अंदाज लावत असताना एक पॉसिबिलिटी वर्तवण्यासाठी आपण जसं मे किंवा माईट वापरतो, सेम त्याच पद्धतीने आपण वूडचा सुद्धा वाक्यात वापर करू शकतो. इथे आपण पास्ट टेन्स बद्दल अजिबात बोलत नाहीये. म्हणजे विलचा पास्ट टेन्स आहे वूड, हे आपल्याला माहिती आहे. डायरेक्ट इनडायरेक्टच्या वेळेस तुम्ही हे पाठ केलेलं असेल. पण विलचा पास्ट टेन्स वूड इतकंच हे मर्यादित न राहता हे एक मोडाल म्हणून जर आपण वापरलं असेल वाक्यामध्ये, तर आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. इच्छा व्यक्त करत असताना वापरतो, पॉसिबिलिटी वर्तवण्यासाठी सुद्धा आपण हे वापरलेलं असतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इफ ओनली यू वूड स्टे विथ मी. इथे विश व्यक्त केलेली आहे. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे ही वूड गो टू दिल्ली बाय कार. इथे हॅबिच्युअल ॲक्शन आहे, म्हणजे हे आधी घडत होतं हे सांगत आहे आपण. मग इथे मात्र आपण पास्टमधली कृती दाखवण्यासाठी वूडचा वापर केलेला आहे. जसं आपण यूज टू वापरतो सेम तसंच आहे. वूड नंतर कुठेही आपण इन्फिनिटिव्ह व्हर्ब वापरत नाही. इथे आपण डायरेक्ट व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरलेला असतो. आता आपण एक्झरसाइज सॉल्व्ह करूयात. ही एक्झरसाइज बी आहे या पुस्तकातली. यामध्ये वेगवेगळे जे मोडाल्स आहेत त्यावरती टॉपिक वाईज आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत फिल इन द ब्लँकसाठी. 9th क्वेश्चन आहे त्यातला एक्झरसाइज बी मधला. शी टोल्ड मी दॅट शी डॅश गो टू मुंबई नेक्स्ट मंथ. इथे नेक्स्ट मंथ बद्दल बोलत आहे आपण, म्हणजे ती जाणार आहे. म्हणजे हा फ्युचर टेन्स आहे. पण
आपण इथे व्हर्ब काय वापरलेला आहे, टोल्ड, म्हणजे इथे ॲक्च्युली वापरला आहे पास्ट टेन्स. मग हे जे नेक्स्ट मंथ फ्रेज आहे ही आपल्याला काय दाखवते, फ्युचर इन द पास्ट. मग इथे फ्युचर इन द पास्ट दाखवताना आपण कोणतं मोडाल वापरणार, वुड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ही डॅश गो टू कॉलेज डेली बाय बस इन हिज कॉलेज डेज. त्याच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तो दररोज कॉलेजला बसनी जायचा. इथे आपण पास्ट टेन्स दाखवत आहे, पास्टमधली हॅबिट आहे ही आपली, हे दाखवत असताना आपण इथे वुडचा वापर करू शकतो. इथे यूज टूचा सुद्धा वापर होऊ शकतो, मात्र आपल्याला ऑप्शनमध्ये वुड दिलेला आहे, त्यामुळे आपण तेच सिलेक्ट करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, डॅश यू प्लीज हेल्प माय सन. इथे आपण विचारलेलं आहे, क्वेश्चन आहे आणि त्यामध्ये इथे प्लीज सुद्धा वापरलेलं दिसतं, म्हणजे इथे ही आहे पोलाईट रिक्वेस्ट. आणि पोलाईट रिक्वेस्टसाठी आपण इथे वुडचा वापर करतो, त्यामुळे सी ऑप्शन आपला आन्सर करेक्ट असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, माय फ्रेंड डॅश विजिट मी एव्हरी संडे व्हेन आय वॉज इल. वाक्य वाचत असताना मी काही ठिकाणी बॉक्सेस करत आहे, काही ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन करून सांगत आहे, काही पार्ट्स मी हायलाईट करत आहे. हे कशासाठी, तर इथे मी व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरलेला आहे, म्हणजे मी हे इथे इन्फिनिटिव्ह सोबत वापरणं अपेक्षित असेल. दुसरी गोष्ट म्हणजे इथे व्हेन ही टाईम फ्रेज वापरून मी व्हेन आय वॉज इल ही पास्टमधली टाईम फ्रेज वापरलेली आहे, म्हणजे मला भूतकाळातली ॲक्शन सांगायची आहे आणि ती गोष्ट दररोज घडत होती, एव्हरी संडे असं घडत होतं, हे आपल्याला सांगायचं आहे. या 2-3 गोष्टी आहेत ज्याला मी कीवर्ड्स म्हणते, म्हणजे या गोष्टी तुम्ही जर फोकस केल्यात तर तुमचे क्वेश्चन्स कधीही चुकणार नाहीत. इथे आपण व्हर्ब कोणतं वापरलेलं आहे, विजिट, जे आहे फर्स्ट फॉर्ममध्ये, ओरिजिनल फॉर्ममध्ये आपल्याला ते वापरायचं आहे. जर इथे इज किंवा वॉजचा वापर झाला असता तर यूज टू नंतर इथे V4 वापरावं लागलं असतं, पण हे इथे दिलेलं दिसत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. हीच गोष्ट आहे तुम्हाला कळली पाहिजे की कुठलं सेंटेन्स करेक्ट आहे, इनकरेक्ट आहे हे ओळखताना. इथे इज आणि वॉजचा वापर झालेला आहे, म्हणजे जर टू बीची रूपं वापरलेली असतील तर आपल्याला V4 वापरायचं आहे, कारण आपल्याला कंटिन्यू टेन्स दाखवायचं आहे. इथे मात्र तसं घडत नाही आहे. V1 वापरलेला आहे, ओरिजिनल फॉर्ममध्ये व्हर्ब वापरलेला आहे, म्हणून आपल्याला इथे यूज टूचा वापर करायचा आहे. माय फ्रेंड यूज टू विजिट मी एव्हरी संडे व्हेन आय वॉज इल. या वाक्याचं मराठीत आपण ट्रान्सलेशन कसं करू शकतो, की जेव्हा मी आजारी होते त्यावेळेस प्रत्येक रविवारी माझी मैत्रीण मला भेटायला येत असे किंवा भेटायला यायची. नॉर्मल भाषेत आपण भेटायला यायची वगैरे असंच म्हणतो, त्यामुळे ते वाक्य इथे आपण यूज टू वापरून बनवू शकतो. 12th क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ए. 13th क्वेश्चन, दीपू डॅश गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. या वाक्यात हायलाईट केलेली गोष्ट कोणती आहे, कीवर्ड कोणता आहे आपला, गेटिंग अप हे व्हर्ब, हे ॲक्च्युली आहे फ्रेझल व्हर्ब. गेट अप इज अ फ्रेझल व्हर्ब आणि त्याला आपण V4 मध्ये वापरलेला आहे, ING फॉर्ममध्ये वापरलेला आहे, म्हणून इथे आपण टू बीचं रूप वापरून मग यूज टू वापरायचं आहे. आणि तसं ऑप्शन आपल्याला ऑप्शन बी एकच दिसत आहे, इज यूज टू गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. त्यामुळे 13 क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन बी. आय होप तुम्हाला हे आजचं लेक्चर आवडलं असेल. आपण जे काही अभ्यासत आहे त्याची लगेचच रिव्हिजन करा. 1-2 वाक्य तुमच्या पद्धतीने बनवून बघा, प्रत्येक आपण जे मोडाल वापरलेलं आहे ते, म्हणजे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत आहात हे तुम्हाला लक्षात येईल. आणि जर आपण लगेचच प्रॅक्टिस केली तर आपल्या गोष्टी पक्क्यासुद्धा होतात, म्हणून अशा पद्धतीने अभ्यास करू शकता तुम्ही. हे लेक्चर्स बघत आहात, तुम्हाला जर हे लेक्चर्स आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि फ्रेंड्स फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.